अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची काल बैठक पार पडली। युती संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या। बैठकीत अजित पवार यांच्या सूचनांवर विरोधक आरोप केले तरी आपलं सरकार काम करतं हे जनतेला आवर्जून सांगा, असं अजित पवार म्हणतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, कालची बैठक अनेक अर्थानं वादळी ठरली असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण याच बैठकीमध्ये भुजबळांच्या एकूणच भूमिकेविषयी दादांनी थेटपणे त्यांचा जो काही स्वभाव आहे त्या स्वभावानुसार नाराजी व्यक्त केलेली आहे आणि थेट सांगितलंय, विरोधक आरोप करत असले तरी आपलं सरकार काम करतंय हे जनतेला पटवून द्या। निश्चितच लाघवी दर मंगळवारी जसं पाहतो की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक होत असते, तशीच काल देखील कॅबिनेट नंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सर्वच आमदारांची बैठक जी आहे नरिमन पॉइंट इथल्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली। आणि यावेळी अजित पवार हे आपल्या सगळ्याच नेत्यांना मार्गदर्शन करत असतात किंवा जी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे यावरचा आढावा घेऊन आपल्या नेत्यांना जी काही मार्गदर्शन करायची असतात ती करत असतात। कालचा दिवस जर पाहिला तर काल महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवरती काही सूचना अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना केलेल्या आहेत, कारण स्थानिक पातळीवरती परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे तिथले निर्णय जे आहेत ते स्थानिक पातळीवरतीच घेतले जातील। युती संदर्भात देखील स्थानिक पातळीवरती निर्णय जे आहेत ते घेतले जातील। खरं तर कालचं जर आपण पाहिलं तर भुजबळ आणि अजित पवारांमध्ये नाराजी नाट्याचा सूर पाहायला मिळाला, कारण 2 सप्टेंबरला सध्या तर आपण पाहिलं तर ओबीसी आणि मराठा जो वाद सुरू आहे यावरना 2 सप्टेंबरला जो GR काढण्यात आला होता त्या GR वरती जी भुजबळांनी भूमिका मांडली आणि काल देखील भुजबळ हे आझाद मैदानावरती या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडत असताना अजित पवार यांनी काल त्यांना त्यांच्याच उपस्थितीमध्ये मात्र नाराजीचा सूर हा व्यक्त केला। खरं तर काही नेते जे आहेत ते विशिष्ट जातीवरती मोठी भूमिका घेत असतात, बोलत असतात आणि त्यामुळेच पक्षाला कुठेतरी किंमत मोजावी लागते आणि त्यामुळेच पक्षाची प्रतिमा जी आहे ती चुकीची ठरत असते। अशा पद्धतीचा नाराजीचा सूर जो आहे तो अजित पवार यांनी व्यक्त केला आणि त्याची जी चर्चा आहे ती खरं तर या बैठकीनंतर पाहायला मिळत आहे। खरं तर या बैठकीनंतर छगन भुजबळ हे काही न बोलता अद्यापपर्यंत त्यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे, पण मात्र मराठा आरक्षणावरून मात्र भुजबळांनी प्रत्येक वेळी ओबीसीच्या बाजूनी ही भूमिका मांडलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की आधीपासूनच छगन भुजबळ जे आहेत ती ओबीसीच्या बाजूनी भूमिका मांडत आलेले आहेत आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीस आरक्षणाच्या बाबतीत बोलत आलेले आहेत त्यावरून भुजबळ जे आहेत ते सरकारला देखील ओबीसीच्या बाजूनी ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या पटवून देत असताना पाहायला मिळाले। त्यामुळे काल अजित पवार यांनी देखील आमदारांच्या बैठकीमध्ये जी भुजबळांची भूमिका होती त्यावरना नाराजीचा सूर जो आहे तो अजित पवारांचा पाहायला मिळाला। लाघवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।